नमस्कार. थोडं काही सांगायचं आहे. लेखक श्रीकांत मोरे. लेख 9वा. अनुभवाचे 4 शब्द. काहीतरी बोलायचे आहे म्हणजे वाटेल ते नव्हे, तर अनुभवाचे 4 शब्द, चिंतनाचे 4 शब्द, वाचनात आलेले 4 शब्द, कानावर पडलेले 4 शब्द. सत्संग माणसाला शिकवतो. समाजासाठी करता आले तर जरूर काहीतरी करावं. असो, आकाशात काळ्या कुट्ट ढगांनी भर दुपारी गर्दी करावी, विजा चमकाव्यात, धो-धो पाऊस पडावा, असं पावसाळ्यात नेहमीच घडतं. बघा, आकाशातला तारा आपला सूर्य विश्वाचा पालन करतात. त्यालाही आकाशात कैद करण्याचे सामर्थ्य मेघात असते. पण ते सामर्थ्य तात्पुरते असते, केवळ काही तास. मेघ बरसतात, वादळ गेले, शमले की पुन्हा हळूच प्रकाश किरण सगळीकडे पसरतात. नव्हे, काही तासांपूर्वी काळे कुट्ट ढग होते हे सुद्धा आपण विसरून जातो. असंच जीवनाचं असतं. कितीतरी कठीण प्रसंग, कितीतरी कटू प्रसंग, कितीतरी क्षण मनाला सूर्यग्रहणाप्रमाणे ग्रासतात. पण त्यातून बाहेर पडण्याचा साधा मार्ग असतो. थांबा, पहा, थांबा, विचार करा, थांबा, श्रद्धा, सबुरी, संयम धरा, चालत राहा, चालत राहा. आपोआप मेघ बरसून काळे ढग जातात, वादळ शमते. तसेच कठीण प्रसंगाचे असते, कटू क्षणांचे असते. जीवनात नित्यंदिन असे प्रसंग येतात. संत हेच सांगतात, काळ वेळ गेला की सारं शांत होतं. आपोआपच आनंदाचे, सुखाचे क्षण येतात. सुख असते क्षणभर, दुःख सुद्धा असते क्षणभर. कुणा न चुकले हे फेर, का कशाला विचार, नाही तर त्यांचा भार. उद्याचा दिवस आपला आहे, पुढचा क्षण बदलून येणार आहे. ऋतू बदलाप्रमाणे ऊन, वारा, पाऊस, गारवा जीवनाचे अविभाज्य घटक. हेच तर तुम्हाला सांगायचे आहे माझ्या अनुभवातून. मला आलेल्या अनेक प्रसंगातून यश मिळत गेले. फक्त आपण निरागस फुलपाखराप्रमाणे फुलाफुलांवर उडत राहावे. जीवनात प्रत्येक क्षण म्हणजे एक फूल असते. फुलाचे मधुकण कडू गोड असतात. गोड क्षण आठवायचे, गोड क्षण मनात साठवायचे. अनुभवातून शिकायचे असते. अनुभव नेहमीच भूत, वर्तमान, भविष्य यांची सांगड घालून आपणास काहीतरी सांगत असतो. चुका करणं हा मनुष्य धर्म आहे, पण क्षमा करणे हा देवत्वाचा गुण आहे. असेच जर संत महात्मे सांगतात तर मग याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. अनुभव घेतला की चूक की बरोबर आपल्याला अधिक कळते. असो, मग चूक की बरोबर असा मनाला विचार फार करावा लागत नाही. जे कळते त्यानुसार चुकांची पुनरावृत्ती न होणे, तर गुणांची, चांगल्या गोष्टींची पुनरावृत्ती करणे हे ओघाने आलेच. मग चांगल्या गोष्टी पुन्हा पुन्हा करणं म्हणजे ते केवळ विचार नसतात, तर कृती असते. अनुभवातून आपण दुसऱ्यांना मदत करणे, त्यातून मिळणारे समाधान अनुभवतो. म्हणूनच मनाला सतत ताजेतवाने ठेवायचे असते. तर मन चुकीला पश्चातापाने स्वच्छ ठेवणे. अनेक गोष्टी क्षणाक्षणाला आपल्याला नवीन विचार, आचार, विचार, कृती देत असतात. त्याचा ठेवा आपण अनुभव म्हणून संस्काराच्या माध्यमातून दुसऱ्यांना दिला पाहिजे. भारतीय संस्कृती खरंच खूप श्रेष्ठ आहे. खूप काही आचार, विचार आपणास संस्कृतीच्या लहान लहान गोष्टीमधून कळतात. असं म्हणतात की प्रत्येकजण आपल्या घरामध्ये वास्तुपुरुष ठेवतो. हा वास्तुपुरुष घराचे रक्षण करतो, घराला घरपण देतो, त्याला नैवेद्य दाखवतात, उदबत्ती लावतात. दंतकथा म्हणा, पण संस्कृतीचा वसा म्हणा. म्हणे आपण जे काही विचार करतो तेच तसेच वास्तुपुरुष घडवतो. आपल्या विचारांना तथास्तु म्हणतो. म्हणे या विचारामागचे कर्मकांड. मला आपल्याला या ठिकाणी सांगायचे नाही, हे नाही सांगायचे, तर मानसशास्त्राबद्दल बोलायचे आहे. आपण विधायक विचार करावा. नेहमी नकारार्थी विचाराने यश न मिळता आपल्याला अपयश मिळते. म्हणून चांगले विचार, इष्ट विचार, यशप्राप्ती प्रयत्नाने मिळते. तर प्रयत्न करताना आपण हे साध्य होणार असा हेतू मनाशी ठेवून प्रयत्न करावा. मनाला सतत प्रसन्न ठेवावे. चिंता, व्याधी, दुःख यांचा विचार करण्यापेक्षा मी आहे तसा खूप चांगला आहे, अधिक चांगले विचारधन मिळवण्याचा मी प्रयत्न करणार. जे जे चांगले त्याच्यात मी वेळ घालवणार. मला असं वाटतं की या अशा अनेक चांगल्या विचारांनी आपल्याला ताकद मिळते, बुद्धीला धार येते, विचार प्रवृत्त होऊन जीवनाला योग्य दिशा मिळते. मित्रांनो, आपण सारेजण निराशेच्या या क्षणातून बाहेर पडण्याचे हे साधे सोपे गणित आहे. मनात निराशा हा तात्पुरता विषय असावा. त्यावर मात करायला विधायक विचार उपयोगी पडतात. ताणतणाव आपल्याला निराशेकडे घेऊन जातात. म्हणून नेहमी वास्तुपुरुषाला जसे चांगल्या गोष्टींना तथास्तु म्हणायला आपण भाग पडतो, तसेच आपण निराशेला काळा मेघ म्हणून बरसून जाऊन द्यावा. आपोआप सगळं मन प्रकाशमय होतं. दंतकथा ह्या फक्त चांगल्या गोष्टी, प्रबोधन यांची कहाण म्हणून आपण विचारात घ्यावा. अंधश्रद्धा नको, कर्मकांड नको.
मानवाला जोडणारा तो मानवधर्म पाळावा, जीवन सुसह्य होते. जीवनात समृद्धता क्षणाक्षणाला वाढत असते. प्रत्येक क्षण आपल्याला काहीतरी देत असतो. आपली ग्रहण क्षमता जेवढी चुंबकीय आणि बुद्धी तीव्र, तेवढे अनुभव आपण मनात सतत घेत राहतो. त्याचे वाचन करत असतो. अनुभवाचे विश्लेषण मेंदूत होत राहते आणि त्याचा पडताळा प्रत्यक्ष जीवनात प्रत्येक व्यक्ती घेत राहतो. मानवाचे हेच वैशिष्ट्य आहे की तो अनुभवातून शिकतो. पुस्तकी ज्ञान केवळ त्याला सहाय्य करते, पण अनुभव मात्र ज्ञानाची क्षितिजे विस्तारतो. नवे क्षितिजात असंख्य संकल्पना, ज्ञान, विज्ञान, संस्कृती, भूगोल, इतिहास म्हणजेच भूत, वर्तमान, भविष्य यांचा वेध मानव सातत्यानं घेत असतो. प्रत्येकाचे अनुभव म्हणजे ज्याचे त्याचे स्वतंत्र विचार भांडार होय. या विचार भांडारातून त्याची पडताळणी घ्यावी. त्यातीलच काही विचारांची आपणाशी देवाणघेवाण करावी. म्हणून मी या अनुभवाचे 4 शब्द ज्यांना घ्यावे वाटतील, ज्यांना हवेसे वाटतील, त्यांच्यासाठी मी या ठिकाणी मांडत आहे. अनुभव हे अनेक मार्गाने आपल्या मनात येतात, घर करून राहतात. कान, नाक, डोळे, स्पर्श, मुख, संपूर्ण ज्ञानेंद्रिय सतत आपणास काहीतरी शिकवत असतात. वाचन, चिंतन, लेखन, श्रोतेपणातून आपण अनेक अनुभव ग्रहण करत असतो. हेच आपण समजून जीवनात स्वतःच्या अनुभवाचे विश्लेषण केले तर मला निश्चित असं वाटतं की जीवनाची नाव सहज भवसागर पार पडेल अगदी आनंदाने. धन्यवाद. आपला परिवार, मनोरमा परिवार.